नमस्कार. बाबा मुलगा हुशार आहे हो की नाही? काय कडचं तिकडे कळू देत नाही. मला ऍक्च्युअली मला पण माहिती नाही. मी कामावर निघालो होतो. ते कामावर निघालो, मी चेन्नई रोडला गेलो आणि मला फोन आला, पप्पा मी निघालो. अरे कुठे निघाला? तर बोललो हिला घेऊन निघालो आहे. मग मी तो तसाच डबा घेऊन तो बोललो झालाच कुठे? बोललो डोंबिवलीला आहे. मी डोंबिवलीला गेलो. मग डबा तो मी ऍक्च्युअली हॉलमध्येच खाला. तो बरं गेलं. त्या दिवशी काय डब्यात गोड दिलं होतं? वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. वा वा. म्हणजे तुमच्यासाठी वांग्याची भाजी लक्षात राहील. कायमची लक्षात. वा. आता मी यांना जरा काही प्रश्न विचार. हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी एकच उत्तर द्यायचं. वहिनींमधली एक गोष्ट बदलायची झाली तर कोणती गोष्ट बदलाल? एक तापट स्वभाव की धाडस वाढवाल त्यांचं? धाडसपणा वाढवाय. धाडसपणा वाढवाय. का? थोडी डगमगते तरी ते मग तो नीट उभ्या राहणार तुम्ही. आचार्यामध्ये डगमगू नका ना तुम्ही. बरं ठीक आहे, धाडस वाढवा. पुढचा प्रश्न वहिनी तुमच्यासाठी. सांगा मला की टीव्हीवर तुमची आवडती मालिका सुरू आहे, अत्यंत रोमांचक असा सीन चाललेला आहे आणि तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला, तर सिरियल बघाल का फोन उचला? सिरियल उचलले. सिरियल बघेल्यानंतर मग फोन उचलेन. तोपर्यंत संध्याकाळी सिरियलच्या वेळात किती काय झालं तरी फोन करायचा नाही घरी. बरं तुम्हाला समजा तुम्हाला पावसाळी पिकनिकला नेण्यासाठी मित्र गाडी घेऊन खाली आलेले आहेत आणि निघत असताना तुमच्या लक्षात आलं की वहिनींना ताप आलाय आणि घरात कोणी नाही, काय करा? ट्रिपला जाणारच नाही. जाणारच नाही ट्रिपला. पहिली हिची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्यांना ताप द्याल घरात राहून? नाही, हिची काळजी घेण्यासाठी थांबावं लागेल ना मला. याने कसं वाटलं ऐकून? बरं वाटलं. खरं जेव्हा पाऊस पडेल तेव्हा कळेल. 2 करोड घ्या, ते डॉक्टरचं औषध घे, मी आलो. बरं ठीक आहे. वहिनी मिस्टर कामावरून खूप दमून आले आणि ते बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेले, तेवढ्यात मित्राचा फोन आला, तर फोन द्याल की कट कराल? इम्पॉर्टंट असेल तर देण्यात. कट कराल ना? तर कट करणार. कट करणार. कटच केलाय. बरं तुम्ही सांगा, तुम्ही मलेशिया ट्रिप प्लॅन केली आहे, वहिनीनं हे सांगितलं नाही आणि अचानक फ्री ट्रिप टू मलेशिया विथ मिनिशा लांबा असं तुम्हाला कुपन आलं घरात, हा की फ्री ट्रिप विथ मिनिशा लांबा, तुम्ही एकटे, काय कराल? नाही, मी नाही जाणार. नाही जाणार. नाहीच जाणार. काय चेहरा केलाय त्याने? मनात विचारांचं थैमान चालू आहे. खरंच असं झालं तर काय होईल? नाही जाणार. त्यामुळे तुम्हाला सांगतील की मी पिकनिकला जातो, माझ्या बरोबर आहे मिनिशा लांबा, तुम्ही घरातच थांबा. पुढचा प्रश्न वहिनी तुमच्यासाठी. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मिस्टरांनी तुम्हाला विश नाही केलं तर काय कराल? 3 पर्याय आहेत. 1 बटाट्याची भाजी कराल, अबोला धराल, की तुम्ही नख खायला सुरुवात कराल? काय कराल? अबोला धरणार. बोलणार नाही. कोणाबरोबर? यांच्या बरोबर. कळलं? आता ऍक्टिव्ह व्हील चॅलेंज, यामध्ये चिठ्ठ्या आहेत. एक चिठ्ठी तुम्ही उतरायची, त्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते त्यांनी पूर्ण करायचं. तुम्ही चिठ्ठी उचलायची, त्यामध्ये जे असेल ते यांनी पूर्ण करायचं. ठीक आहे, द्या. चला पहिली चिठ्ठी उचला वहिनी. द्या इकडे. काय लिहिलंय बघूया. गाणं. तुम्ही गाणं गा अशी त्यांची इच्छा आहे. गा आता. मैंने तेरे लिए ही 7 रंग के चुने, सपने रंगीले सपने. गाणं गाताय का रडताय? तर प्रेमाचं गाणं गा तुम्ही. बरं ठीक आहे, अभिनंदन. तुम्ही एक चिठ्ठी उचला. आता बघूया ह्यांच्यासाठी काय येत. ऍक्टिव्ह व्हील चॅलेंज आहे एकमेकांसाठी. बघूया काय घ्या. लवकर सुरू. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. आणखीन एक घ्या, मग संपवतो. घ्या घ्या उखाणा. तुम्ही घ्या उखाणा लवकर. लग्नाच्या वेळी काढली वरात आणि प्रणिताची केली रुचिरा आणि आणली तिला घरात. तुम्ही काय जादूगार आहात? तुम्ही घ्या उखाणा. चला, नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे ताजी आहेत. घ्या लवकर.
सासू माझी प्रेमळ, थांबा, सासू प्रेम मगाशी हौशी होती, आता प्रेमळ झाली. नंद माझ्या हौशी. बरं, या हौशी. अभिषेक रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी. वा. चला, सुंदर उखाणा घेतलाय ऍक्टिव्ह व्हील यांच्याकडून ही भेटवस्तू, झी मराठीकडून ही भेटवस्तू थँक्यू आहे रे. आणि गेल्या आठवड्यात मिस्त्री परिवाराकडनं मला फोन आला, म्हणाले लग्नाला कोणाला जायला मिळालं नाही आदेश, तर तुम्ही एक काम कराल का, जरा आमच्याकडनं आशीर्वादाची ती साडी घेऊन, ती पैठणी घेऊन माहेरचा म्हणून तुम्ही जाल का. म्हटलं सांगा, कोण संधी सोडणार, कारण लग्नात माहेरचं कुणी नव्हतं. ती खंत आमच्या वहिनीला कधी राहू नये, म्हणूनच तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी घेऊन यांच्या माहेरच्या वतीनं मी आलेलो आहे. आमच्या वहिनींना ही पैठणी. वहिनीला पैठणी मिळाली, पण तुम्हाला कुपन मिळालं, आणि जर तुम्ही एकटेच गेलात मलेशियाला, हसत राहा आणि जमलं तर हसा. चला, आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया नवी पैठणी घेऊन पुढच्या भागात. पाहायला विसरू नका ऍक्टिव्ह व्हील होम मिनिस्टर. नमस्कार. नमस्कार.